आताची सर्वात मोठी न्यूज, अजितदादांनी डाव टाकला. छगन भुजबळांविरोधात आता या नेत्याला बळ. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे चांगलेच नाराज आहेत. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुजबळ यांनी ही खदखद देखील व्यक्त केली होती. भुजबळांचे हे नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी आता डाव टाकण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी अजित पवारांनी नाशिकमधील नेत्याला बळ देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्यातील ओबीसी नेत्यांपैकी एक आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ओबीसी समुदायात आपली बांधणी केली आहे. त्याशिवाय बिहार आणि इतर काही राज्यातही त्यांच्या संघटनेची बऱ्याचपैकी ताकद आहे. भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झाली आहे. भुजबळ यांच्या मेळाव्यात काहींना आता भाजपमध्ये प्रवेश करायला हवा असा मुद्दा मांडला. भुजबळांनी अजित पवारांना टोला हाणताना फक्त लाडकी बहीण नाही तर इतरही काही घटकांनी महायुतीला यश मिळाले असल्याचे सांगितले. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. भुजबळांच्या नाराजीमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी अजित पवारांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. छगन भुजबळांना रोखण्यासाठी अजितदादांकडून माणिकराव कोकाटे यांना बळ दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत अजितदादांनी भुजबळांना जोरदार झटका दिला आहे. माणिकराव कोकाटे यांचं छगन भुजबळांशी असलेलं राजकीय वैर लक्षात घेत भुजबळांवर दादांकडून कोकाटे अस्त्र डागण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्री झाल्यानंतर कोकाटे यांचा पहिलाच दौरा छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.